अनेकदा नातं आहे म्हणून माणूस गप्प राहतो, पण काही ठिकाणी गप्प आहे म्हणून नातं टिकून राहतं. रस्ता कितीही स्वच्छ असला तरी त्यावर धूळ ही येतच असते आणि माणूस कितीही चांगला असला तरी त्याच्याकडून चूकही होतच असते. अशी नाती नेहमी तुटून जातात, ज्यांना सांभाळण्याचा प्रयत्न फक्त एकट्याने केला जातो. अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ती म्हणजे तो अपयशी का आहे याचं कारण. अवास्तव अपेक्षा भंग होण्यासाठीच जन्माला आलेले असतात. मन गुंतवायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो ते गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. कित्येक पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यात बेईमानी लपलेली असते, पण मळलेल्या इमानदारी मेहनतीच्या कपड्यांचा रंगच नेहमी रुबाबदार असतो. आर्थिक स्थिती किती पण चांगली असली तरी जगण्याचा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती चांगली असणं गरजेचं आहे. तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवण्याची घाई करू नका, कारण खोटं सत्यापेक्षा लवकर पसरत असतं. आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं. आपण कसं बोलावं यासाठी कुठलाही क्लास किंवा वर्ग नसतो, पण आपण कसं बोलतो, आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरून मात्र आपला क्लास कोणता हे नक्की ठरत असतं. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकत असतं. सांभाळून ठेवलेल्या वस्तू आणि मन लावून ऐकलेल्या गोष्टी आयुष्यात कधी ना कधी उपयोगी येत असतात.